केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वप्रथम महासंघाच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो। तसेच या ठिकाणी मी तुमचे आभारही व्यक्त करतो। शिवसेनेशी संलग्न असलेल्या या महासंघाच्या माध्यमातून ज्या काही शासकीय योजना आहेत त्या योजना सर्वसामान्य युवक, सुशिक्षित, बेरोजगार, महिला बचत गट यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि त्या शासन दरबारी मांडणं याकरता हा महासंघ दुवा म्हणून काम करतो आहे। माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शासनाने अनेक योजना सुरू केल्या। या योजना तळागाळापर्यंत पोहोचतात की नाही, त्या पोहोचताना काय अडीअडचणी येतात या संदर्भामध्ये अभ्यास करण्यासाठी आणि त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही हा दौरा आयोजित केला। त्याचबरोबर ह्या महासंघाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन करून गाव पातळीपर्यंत हे संघटन पोहोचवायचं आहे, तोही ह्या दौऱ्यामागचा उद्देश आहे। त्याचबरोबर महासंघाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणं। आता समजा महिला बचत गट आहे तर महिला बचत गट आज फक्त कुरडई, पापड, लोणचं याच्यामध्ये अडकून पडणार आहे, तर अजून त्यांना वेगळं काही करता येईल का? जी रिक्वायरमेंट आहे मार्केटमध्ये, त्या मार्केटमधल्या कोणती रिक्वायरमेंट कोणता महिला बचत गट काम करू शकेल नाही, या पद्धतीने आपण ते सगळं करतो आहे। आता आम्ही विदर्भामध्ये गेलो, विदर्भामध्ये सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे। सोयाबीनच्या माध्यमातून प्रक्रिया करून आपल्याला काय करता येईल याच्यावरती आपण तिथे काम करतो आहे। कपास आहे, कपाशीच्या माध्यमातून चांगला काय करता येईल। जनरली आज सगळी सूतगिरणी वगैरे एवढंच ऑप्शन आपल्या समोर आहे, पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती कापूस लागतो, पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये लागणारा कापूस जो आहे त्या क्वालिटीचा, त्या प्रकारची प्रक्रिया करून तो आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मागणी असूनही आपण देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। तर त्याच्यावरती अभ्यास करून आपल्याला त्या माध्यमातून काय काम करता येईल याच्यावरती आपण अभ्यास करू। हा संघाचा स्थापने काय आहे, कसं आहे, आगामी आमची भूमिका काय आहे या संदर्भामध्ये आम्ही सगळे जे काही प्रेस नोट आहे ती तुमच्याकडे दिलेली आहे। या ठिकाणी आम्ही विदर्भाचा दौरा पूर्ण करून आलोय। आज आम्ही या ठिकाणी मराठवाड्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी घेतली आहे। त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामधलं कामकाज, त्या जिल्ह्यातल्या अडीअडचणी या संदर्भामध्ये पत्रकार परिषदेनंतर बैठक घेऊन आम्ही त्यांच्याकडनं आढावा घेतो आहे आणि तो आढावा घेऊन भविष्यामध्ये आम्ही राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेणार आहोत, त्यानंतर विभागीय पातळीवरती कार्यशाळा घेणार आहोत आणि त्या कार्यशाळेनंतर जिल्हा स्तरावरती कार्यशाळा घेणार आहोत। या तिन्ही कार्यशाळेच्या माध्यमातून उद्योग, व्यवसाय, सहकार क्षेत्रातल्या काय काय संधी आहेत, कुठे कुठे आहे याची माहिती देणार आहोत आणि जी मंडळी या उद्योग व्यवसायामध्ये येऊ इच्छिते त्यांना त्या क्षेत्रातली जी तज्ज्ञ मंडळी आहे ती तज्ज्ञ मंडळी त्या व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन करणार आहे। त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून तो इम्प्लिमेंट करेपर्यंत सगळं महासंघ त्यांना मार्गदर्शन करणार आहे। ही साधारणतः आमची या महासंघाची भूमिका आहे। योजना काय, सरकारी योजना काय, शासनाच्या जेवढ्या योजना आहेत, म्हणजे महिला बचत गटाची महिला बचत गट आहे, त्या महिला बचत गटासाठी ज्या शासनाच्या योजना आहेत तर त्या प्रॉपर त्या बचत गटांपर्यंत पोहोचल्या की नाही, त्यांचा लाभ त्यांना घेता येतो की नाही, त्यातली कागदपत्र पूर्तता करताना काही अडचण येते का? आता युवकांसाठी आहे, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसाठी शासनाच्या योजना आहे, तर त्याचा लाभ घेताना त्या लोकांना अडचणी काय येतात हे बेसिकली आपण समजून घेतो आहे। त्याच माध्यमातून शासनाच्या योजना जशा आपण त्यांना देतो आहे त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या महासंघाच्या म्हणून काही भूमिका आहेत। शेतकऱ्यांसाठी काही महासंघाची भूमिका आहे, सुशिक्षित बेरोजगारांसाठी काय आहे, काही वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्यांबरोबर आपण चर्चा करून काही प्रोजेक्ट ठरवलेले आहेत। ते प्रोजेक्ट काही लोकांना मार्केटचे प्रॉब्लेम आहे। आता जिथं जिथं आमच्याकडनं सर आता NPA ला एखादा बाहेर काढायचं म्हटलं तर त्याला कोणतरी इन्व्हेस्टर आणावं लागेल। आमचे काही फॉरेन कोलॅबोरेशन झालेले आहेत, आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव देत आहोत की इकडच्या उद्योजकांना कशी ताकद देता येईल। उद्योजकांना बँका सहकार्य करते, मुद्रा लोन त्याची 10 लाख 20 लाख एकही सक्सेस नाही, त्याचं एक लोन लागतं 20 लाख, बँका मंजूर करतात 2.5 लाख, काय उपयोग याच्यात लक्ष घाला। त्याच्यात एक छोटंसं उदाहरण मी सांगतो। अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काही उपक्रम आम्ही चालू केले होते, त्या संदर्भामध्ये नरेंद्र पाटलांच्या उपस्थितीमध्ये साताऱ्यामध्ये एक बैठक आयोजित केली होती, ज्याच्यामध्ये अनेक होतकरू तरुण ज्यांनी बँकांमध्ये ऍप्लिकेशन अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून केले होते
ते तरुण, बँकांची लोक आणि स्वतः कलेक्टर ते उपस्थित होते. हे उदाहरण म्हणून मी सांगतो. याच विषयावरती चर्चा होती की लोन बँका देत नाही. कलेक्टरनी सगळ्या बँकरला एक आदेश दिले तिथे की तुमच्याकडे जे काही ऍप्लिकेशन येतील त्यांना तुम्ही रिटर्न मध्ये हो किंवा नाही सांगा. आता आपली यंत्रणा अशी आहे, बँकिंग सेक्टर जो आहे तो फक्त आरबीआयच्या गाईडलाईन्स फॉलो करतो. त्यांनी त्यावेळेस कलेक्टरांचे त्या प्रमाणामध्ये गांभीर्याने घेतलेलं नाही. तर माझ्या मते उलट पत्रकारांनी ही मुद्दा सांगायला पाहिजे की बँकांनी म्हणजे आरबीआयचे जे निकष लावतात त्याच्या पुढे जाऊन थोडंसं धोरणात्मक काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे बँकांनी. याच्यात शासन काय करणार? सरकारमध्ये तुम्ही आहात, तुम्ही केंद्रीय अर्थमंत्र्यांना तुम्ही सांगू शकतात, पंतप्रधानांना सांगू आमच्या शकतात. पद्धतीने मोदी येतो मुमकिन आहे. 100% आम्ही पाठपुरावा करतो त्याच्यामध्ये. पण दुसरा एक सेकंड दुसरा पर्याय असा आहे, आपली बँकिंग सिस्टीम त्याला पुढे जाऊन काय अल्टरनेटिव्ह आपल्याकडे उपलब्ध होईल का ह्याची आमच्या प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे. उद्या एखाद्याला होतकरूला जर कर्ज मिळालं नाही, आम्ही काही फॉरेनच्या बँकांशी बोलतोय किंवा फॉरेनच्या कंपन्यांशी बोलतोय, इक्विटी इन्व्हेस्टमेंट आम्ही बऱ्यापैकी आणायचा प्रयत्न करतोय. ह्याची आमच्याकडे प्रोव्हिजन झालेले आहे. हा फॉरेनचाच येणार ही मोठी गोष्टच नाही. आपण शिकतच पहिले छोट्याच बघूया. पहिली गोष्ट काय की सरकारकडनं सांगितलं जातं की जे छोटे उद्योजक आहेत त्यांना उभा राखण्यासाठी बँकेनं दरवर्षी 200 फाईल मंजूर केल्या पाहिजे. किती? 200. त्या 200 होत आहेत किती? 4, 5 ते 6 याच्या पलीकडे होत नाही. याच्यावर कसं उद्योजक उभा राहील? मुख्यमंत्री काय नाही बोला बँकेत काम. याच्यासाठी आता कसं होतं, जो अप्रोच करतो बँकांना त्याला जे माध्यम पाहिजे. आता बँकांना काय अपेक्षित आहे, कर्ज कोण देतं? बँका जे देतात ते कोणाचं फंड देतात? पब्लिकचाच फंड देतात. जो अप्रोच पाहिजे बँकांकडे त्याच्या बाबतीतलं मार्गदर्शन आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहोत. त्याच्यामध्ये काही आरबीआयचे गव्हर्नर एक ऑफिसर आम्ही पॅनलवरती घेतलेले आहेत. बँकिंग सिस्टीम फक्त हँडल करायला. अडचण काय